अनुराग ठाकूर यांनी लोकशाही मराठीच्या या प्रश्नाला उत्तर देणं टाळलेलं आहे। आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे या संदर्भात वारंवार प्रश्न विचारत होते। एकीकडे अनुराग ठाकूर म्हणतात ही पत्रकार परिषद आहे, पत्रकार परिषद आहे म्हटल्यावर उत्तर देणं स्वाभाविक असतं, पण या ठिकाणी मात्र उत्तर देणं अनुराग ठाकूर यांनी टाळलेलं आहे। याच विषयी आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया सुद्धा उमटतायत आणि अधिक जाणून घेण्यासाठी थेट जाऊया पुण्याला आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडे, जे सध्या संवाद साधतायत सुषमा अंधारे यांच्या समवेत। ताई नमस्कार, लोकशाही मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत। खरं तर जी आमची टॅगलाईन आहे, कोरा कागद निळशाही, आम्ही कोणाला भीत नाही, त्यामुळे आम्ही आज आमच्या प्रतिनिधींना या पत्रकार परिषदेत थेट प्रश्न उपस्थित केला। अमोल, आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांनी या सगळ्या संदर्भात थेट सवाल केला माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांना। पण अनुराग ठाकूर यांची नेमकी काय अवस्था झाली हे अवघा महाराष्ट्र आता या क्षणी पाहतोय। नक्कीच लागवी, खरं तर अनुराग ठाकूर या खात्याचे मंत्री आहेत आणि काल जी त्यांनी कारवाई केलेली आहे त्या कारवाईवरती प्रश्न विचारणं साहजिक लोकशाही मराठीचं काम होतं, मात्र त्याला उत्तर न देता त्यांनी तिथून उठून जाणं पसंत केलेलं आहे आणि त्यामुळे सगळ्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे की नेमकी कशा पद्धतीची ही कारवाई झालेली आहे। आपल्या सोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या उपनेत्या सुषमाताई आहेत। ताई, आता एक प्रकार असा घडला की मुंबईमध्ये अनुराग ठाकूर यांची पत्रकार परिषद सुरू होती। या पत्रकार परिषदेमध्ये आमच्या प्रतिनिधी ज्यावेळेस हा प्रश्न विचारला की जी कारवाई झालेली आहे ती योग्य आहे का, तर याच्यावर उत्तर न देता ते तिथून निघून गेलेले आहेत। सत्याची धग असत्याला सहन होत नाही। आपण सत्यनिष्ठेने जेव्हा प्रश्न विचारतो त्यावेळेला असत्य तिथे फार काळ टिकाव धरू शकत नाही, एवढेच त्याचे वर्णन करता येईल। कारण ज्यांच्याकडे काही उत्तरच नाहीयेत आणि ज्यांना स्वतःलाही माहिती आहे की आपण केलेली कारवाई ही सरळ सरळ राजकीय सूडबुद्धीने केलेली कारवाई आहे। मुळात भारतीय राज्यघटनेच्या प्रकरण 3 कलम 19 नुसार राईट टू एक्सप्रेस, बोलण्याचा, लिहिण्याचा, सांगण्याचा, आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार, प्रसार माध्यमांचा जो अधिकार आहे, ज्याला आम्ही लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणतो, तो स्तंभ जाणीवपूर्वक उन्मळून टाकण्याचा प्रयत्न, जो कोणी खरं बोलेल त्याला प्रत्येकाला त्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सध्या सरकार नंबर्स गेमच्या आधारावर करत आहे। आणि हे सगळं चित्र बघता जर तुम्ही आमच्या सोबत आला तर आम्ही तुम्हाला सेट करू आणि जर तुम्ही आम्हाला विरोध केला तर आम्ही तुम्हाला शूट करू। आयदर दे विल सेट यू और दे विल शूट यू। इतकं साधं सोपं ते उत्तर आहे। त्यामुळे अनुराग ठाकूर यांनी आपल्या प्रश्नाला उत्तर न देणं हे फार सहज, फार स्वाभाविक आहे। त्यात काही फार आपण नवल वाटून घेऊ नये, कारण सत्यनिष्ठतेला सामोरं जाण्याची ताकद सरकारमध्ये नाही। पण ही सगळी दडपशाही आहे, कारण की मागे सुद्धा 72 तासांसाठी प्रक्षेपण बंद ठेवण्यात आलेलं होतं। आता तर सलग 30 दिवस हे प्रक्षेपण बंद ठेवायला सांगितलेलं आहे। माध्यमांच्या स्वातंत्र्यावर ही सगळी गदा आहे। जे बातमी आणि वार्तांकन आम्ही करत असतो, जे चुकीचं आहे तेच आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण अशा पद्धतीने सलग 30 दिवस प्रक्षेपण बंद ठेवणं हे कुठल्या पातळीवर चाललंय? नाही, मी अजून एक गोष्ट याच्यामध्ये 1-2 महत्त्वाच्या बाबी नमूद केल्या पाहिजेत। एक तर ज्या बातमीमुळे भाजपाला इतकं झोंबलेलं आहे ती बातमी कुणाचेही चारित्र्य हनन करण्यासाठी दाखवली गेली नव्हती। किरीट सोमय्या यांची बातमी दाखवताना स्पष्टपणे माननीय संपादक महोदयांनी तब्बल 7 ते 8 मिनिटाची आपली भूमिका मांडली होती, ज्या भूमिकेत त्यांनी सायबर सिक्युरिटीचा मुद्दा मांडला होता की ही घटना कुणासोबतही घडू शकते आणि सायबर सिक्युरिटी नावाची काही गोष्ट अस्तित्वात आहे की नाही आणि यावर सगळ्यांनी सजग राहिलं पाहिजे, सावध राहिलं पाहिजे, अशा आशयाने ती भूमिका दाखवलेली असताना सुद्धा ज्या पद्धतीने ही सूडबुद्धीची कारवाई केली। बरं, ही कारवाई करताना दिवस कोणता निवडलाय? मागे ही 72 तासाची कारवाई केली होती, त्यावेळेला शुक्रवारी संध्याकाळी कारवाई केली जेणेकरून शनिवारी आणि रविवारी कोर्ट बंद राहील आणि सोमवारपर्यंत कोरम पूर्ण करतील। आत्ता सुद्धा कारवाई करताना दिवस जो निवडला, आज महाराष्ट्राच्या राजकारणातला महत्त्वाचा दिवस आहे, कारण सत्तांतराची एक महत्त्वाची सुनावणी आज चालू आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणातली ही महत्त्वाची माहिती महाराष्ट्रातलं एक अत्यंत लोकप्रिय वाहिनी म्हणून लोकशाहीवर लोक बघणार आहे। अशा वेळेला एका वृत्तवाहिनीचा, एका सत्यनिष्ठ वृत्तवाहिनीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणं
हे मला वाटतं महाराष्ट्राच्या जनतेलाही पसंत पडणार नाही. आणि महाराष्ट्राची जनता जरी भाजप या भ्रमात असेल की आम्हाला कोण रोखू शकतं, आम्हाला कोणाची बोलायची विषाद आहे, तर निश्चितपणे तुम्हाला कोणी रोखू शकत नाही, तुम्हाला कोणी बोलू शकत नाही. बोलल्यानंतर तुम्ही गुन्हे दाखल करता, तुम्ही खोट्या केसेस दाखल करता, पण याचा अर्थ लोक गप्प आहेत म्हणजे तुम्हाला सहमत आहेत असं अजिबात नाही. जेव्हा कधी निवडणुकीच्या मार्गाने बॅलेट बॉक्समधनं उत्तर द्यायची वेळ येईल तेव्हा लोक आपलं उत्तर फार जोरदार पद्धतीने देणार आहेत. पण काल ज्यावेळेस ही नोटीस पाठवण्यात आलेली होती त्यामध्ये चॅनल संदर्भात काही त्रुटी आहेत असं नमूद करण्यात आलेलं आहे. जर असं असेल तर मग आज अनुराग ठाकूर यांनी याबाबतचं स्पष्टीकरण किंवा त्यांची जी काय बाजू आहे ते मांडणं खरं तर महत्त्वाचं होतं. मुळात जर एखाद्या वृत्तवाहिनीने कागदपत्रांची पूर्तता केलेली नाही किंवा एखादी वृत्तवाहिनी चालू करत असताना आवश्यक असणाऱ्या प्रोफॉर्ममध्ये माहिती दिली नाही किंवा कुठलीही त्रुटी आढळलेली असेल तर मग 4 वर्ष तुम्ही काय कानाने भाकरी खात होतात का? 4 वर्ष तुमचं खातं काय करत होतं? 4 वर्षात तुम्हाला एकही त्रुटी जाणवली नाही आणि अचानक तुम्हाला तुमच्या एखाद्या बोलक्या पोपटाची बातमी दाखवल्यानंतर मात्र त्या सगळ्या त्रुटी आठवतात. हे काही लोकांना कळत नाही का? ये पब्लिक है, ये पब्लिक सब जानती है. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की मेल टाकताना सुद्धा म्हणजे मागच्या वर्षी 72 तासांच्या साठी ज्या वेळेला वाहिनी बंद केली गेली तेव्हाही आणि आत्ताही मेल टाकताना तुम्ही 40 ते 45 मिनिटाच्या आधी मेल टाकता म्हणजे जेणेकरून प्रिव्हेंटिव्ह ऍक्टिव्हिटी म्हणून कसलीही हालचाल करता येणार नाही अशी सगळी नाकेबंदी करून सगळ्या प्रकारे सगळीकडून घेरण्याचा प्रयत्न करता. आता यावर अनुराग ठाकूर काहीच बोलणार नाहीत ना त्या त्रुटीवर, कारण त्यांनाही हे चांगलं माहिती आहे की प्रश्न त्रुटीचा नाही, प्रश्न कागदपत्रांचा नाही, प्रश्न ब्रॉडकास्टिंग मिनिस्ट्रीने ज्या काही नॉर्म्स अँड कंडिशन्स टाकून दिलेल्या आहेत त्या फॉलो केल्यात की नाहीत हा नाहीये, तर प्रश्न भाजपाच्या एका बोलक्या पोपटाच्या काय म्हणता येईल त्याची जी सगळी आत्तापर्यंतच्या एकूण त्याचा जो कार्यकाळ आहे तो कशा पद्धतीचा राहिला होता आणि त्यावरती आता भाजपाला फार गंभीरपणे ॲक्शन घ्याव्याशा वाटत आहेत. त्याचा प्रश्न आहे. मुळात ही कारवाई ही सरळ राजकीय सूडबुद्धीने केलेली कारवाई आहे हे स्पष्ट आहे. राजकीय सूडबुद्धीने कारवाई केलेली आहे असं सुषमा अंधारे यांनी म्हटलेलं आहे. पण जर कारवाई ही चुकीच्या पद्धतीने नसेल तर खरं तर आज अनुराग ठाकूर यांनी याबाबतचं स्पष्टीकरण देणं अतिशय महत्त्वाचं होतं. मात्र जो प्रश्न त्यांनी आपल्या प्रतिनिधींनी विचारला त्याचवेळी त्यांनी तिथून काढता पाय घेतलेला आहे आणि त्यामुळे ही कारवाई कुठल्या मानसिकतेमधून झालेली आहे हे खरं तर लागवी स्पष्ट होत आहे. अमोल तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.